थेट जाऊया पुणे पोलिसांच्या पत्रकार परिषदेत। या आरोपीला अटक करण्यात आलं होतं, ज्याकडून 1 किलोचा गांजा हा हस्तगत केला होता। त्याच्यावरून आपण बॅक ट्रॅकिंग करून यांनी गांजा कुठून आणला याच्याबाबतचा तपास केला आणि पुढे आपल्याला 2 आरोपी हे निष्पन्न झाले, सुमित देडवाल आणि अक्षय महेर। या 2 आरोपींना आपण ताब्यात घेतलं होतं। त्यांच्यासोबत तपास केल्यानंतर त्यांनी काही आपल्याला फ्लॅट्स दाखवले, त्या फ्लॅट्समध्ये आपण छापेमारी केली। त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली तिथं काही भेटलं नाही, पण ज्यावेळेस आपण त्याचा मोबाईल आणि इतर डिलिव्हरी ॲप्स हे ज्यावेळेस आपण तपासले त्यावेळेस 2 ॲड्रेसेस आपल्याला सापडले आणि त्यामधील एका फ्लॅटमध्ये आपल्याला ओजी कुश गांजा उगवण्याची एक छोटीशी लॅबोरेटरी आपल्याला तिथे सापडलेली आहे। तर एक छोटासा एक व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवत आहोत। तर ही फ्लॅट मध्ये रचलेली छोटीशी फॅक्टरी आहे, ज्यामध्ये ओजी कुश गांजा हा उगवला जातो, ज्याची किंमत मार्केट व्हॅल्यू भरपूर असते। त्याचं THA कंटेंट हा फार जास्त असतो, ज्याच्याने अंमलामध्ये फार लवकर हे अंमल सेवन करणारे लोक येतात। हा स्टेमलेस आणि सीडलेस गांजा असतो, याला हायड्रोपोनिकली ग्रो केलं जातं। तर हे अशा प्रकारे आर्टिफिशियल क्लायमेट कंट्रोल सिस्टम त्यांनी तिथे वापरली होती आणि त्याप्रमाणे तिथे गांजा उगवून त्याला पुढे डिलिव्हरी करण्याचा हा पूर्ण त्यांचं रॅकेट होतं। यामध्ये मुख्यतः हा गांजा उगवून हा लोकल एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं नेटवर्क हे व्हेरियस ॲप्स, डिलिव्हरी ॲप्सचा वापर करून हे केलं जात होतं। स्पेशली आपल्या तपासामध्ये एक पर्टिक्युलर ॲपचं नाव आलेलं आहे, ज्याच्यामध्ये हायपर लोकल लॉजिस्टिक्स ॲप आहे ती, ज्यामधून एका जागेवरून दुसऱ्या जागी डिलिव्हरी केल्या जातात। या डिलिव्हरी मेकॅनिझम मध्ये बेसिकली एखादं चीप क्वालिटीचं ते टी-शर्ट असतं, त्यामध्ये ड्रग्स गुंडाळले जातात, त्याला पॅक केले जातात आणि त्या ॲपच्या द्वारे ते पोहोचवले जातात विविध कस्टमर्स पर्यंत। तर अशा प्रकारे या 2 आरोपींना आपण अटक केलं होतं। पिंपरी चिंचवड या जागी हे राहणारे 2 आरोपी आहेत। मुख्यतः या पूर्ण रॅकेटमध्ये सर्व उच्च शिक्षित आरोपी आपल्याला दिसून येतात। मोस्ट ऑफ देम जे आहेत, ज्यांनी एमटेक केलेलं आहे। यामधील एक आरोपी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न येथे पुढे PG करण्यासाठी जाणार होता आणि प्रॉब्ली एक्स्ट्रा जी पॉकेट मनी आहे त्यासाठी त्याने हे केलेलं असावं। ज्यावेळेस आपण पुन्हा एकदा बॅक ट्रॅकिंग केली तर एक आरोपी आपल्याला निष्पन्न झाला, जो मुंबईतील होता। त्या आरोपीच्या घरामध्ये पण आपण छापेमारी केली। घाटकोपर येथील हा राहणारा आरोपी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।